गावठी कट्टा विक्री करण्यासाठी आलेल्या सराईत गुन्हेगारास गुंडाविरोध पथकाने केले जेरबंद. विविध प्रकारचे अवैध धंदे करीत असणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई योग्य शासन मिळावा याकरिता गुंडाविरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार नाशिक रोड पोलीस ठाणे व उपनगर पोलीस ठाणे हद्दीत गस्त करीत असताना गुंडविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार अक्षय गांगुर्डे व गणेश भागवत यांना गुप्त माहितीच्या मार्फत माहिती मिळाली की अमरधाम राजवाडा देवळाली गाव नाशिक येथे गावठी कट्टा पिस्तूल विक्री करण्यासाठी एक व्यक्ती येणार आहे. त्यानुसार गुंडाविरोधी पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी अमरधाम राजवाडा देवळाली गाव नाशिक या परिसरात मोठ्या प्रमाणात सापळा लावून मिळालेल्या बातमीनुसार दिनांक 29/12/2025 रोजी पोलीस पथकातील अमरधाम देवळाली गाव नाशिक येथे इसम नामे अनिकेत राजू जानू उर्फ केरला वय वर्ष 25 राहणार घर नंबर 318 भारती मठ सुभाष रोड नाशिक यास त्यांनी त्या व्यक्तीस शिताफीने ताब्यात घेतले. तर त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला एक देशी बनावटीचे कट्टा पिस्तूल व एक जिवंत काडतूस असा एकूण 31,000 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला म्हणून तो हस्तगत करण्यात आला. सदर इसमावर भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे व माननीय पोलीस आयुक्त सो यांच्या बिनापरवाना अग्निशस्त्र बाळगण्याच्या मान्य आदेशाच्या बाळगण्याच्या मनाई आदेशाचे उल्लंघन केले म्हणून पुढील कारवाईसाठी नाशिक रोड पोलीस ठाणे ताब्यात देऊन गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सदरची कामगिरी संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर, किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त गुन्हे, संदीप मिटले सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, विजय सूर्यवंशी, सुनील आडके, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, राजेश राठोड, कल्पेश जाधव, घनश्याम महाले, सुनीता कवडे यांनी संयुक्तरित्या प्रामाणिक कामगिरी केली. आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तात्काळ बातम्या बघण्यासाठी आजच DJ महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब व लाईक करा. त्याचप्रमाणे प्रत्येक तालुक्यातील अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे तरी संपर्क साधा 98 22 49 99 40 89 83 150 460. मुख्य संपादक देविदास जाधव.